दर्शन टाळी वाजवा टाळी. खरं सांगा परवडते का नाही म्हणा की तुका म्हणेशन नकत याचे दर्शन वाईटाचं चांगल्या माणसाला दर्शन होताना कामा नाही. आता तुम्ही सुज्ञही थोडं माझ्याकडे लक्ष द्या. तर म्हटलं की तत्वमशी जाणणारे माणसं आहात तुम्ही. एका वाक्यात बोलतो स्वामीजी संगती किती घातक आहे. पत्तन उदार संघाचा महिमा दिजावी अधमा. ज्याला आपल्या जीवनाचा उद्धार करा वाटतोय संगत करना बडे को बडत 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 जाय. संगत संदन की करले 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 संगत करले संगत संग करले धर्म का दान का करले धर्म का दान का करले संगत संदन की करले संगत संदन की करले की करले संगत संतन की करले की करले की करले करले. कशाला व्यायाम करायचंय कैलास बुवा कशाला व्यायाम करायचंय. काही माणसं सकाळी सकाळी तू का मरतोस का काय. ए इमानदारीनं तुम्ही भजन करा तुम्हाला आयुष्यात शुगर आणि बीपी होणार नाही आयुष्यात. आता जाऊ द्या उगा टाईम होते आला नंदू महाराज विनोद म्हणून बोलत नाही. ह्या महिला मंडळा विचारा. जुन्या काळात स्वयंपाकासाठी काटवट होती. काय होती तिचं नाव काटवट. कैलास बुवा माझ्याकडे बघा हातात मला दाखवा हात मी बघतो. ते मला सगळंच कळत. हे आम्ही लग्न केलं नाही म्हणून आम्हाला सगळंच कळत आहे. विठाला विठाला काय काय सांगू लागलो मला वाटतं कीर्तन म्हणतात काय की. जुन्या काळात स्वयंपाक कराय काय होती स्वामी काटवट. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. एका बाईनं 25 माणसाचा स्वयंपाक करायचा. किती किती आता बायाला ताणच राहिला नाही. 2च तोंडर खिचडी बोंड. हम दो हमारे दो म्हातारा म्हातारी फेक दो. तानच इमानदार नो खोटं बोलत नाही. आणि ते किचन वाटा आलाय कैलास बुवा बाया चपात्या करायला का ढोका खेळायला काहीच मिळ नाही. विनोद नाही. चुलीवरची भाकर फुगायची चुलीवरची भाकर फुगायची काटोटीतली भाकर भाकरीला पापड यायचा चपातीला पापड यायचा पोळीला पोळी देखील अशी फुकायची. आता पोळी फुगणार भाकर फुगणार चपाती फुगणार करणारी बाईच अशी फुगाली आहे. सगळं उलट होऊन गेलंय. विठाला विठाला संगत संतन की करली जन्म का संत संग धरा तुम्हें हरि भजन झोपा पाट लागला शेकाळ दाट खाट उठा उठा जागा पाठी भये आले. टाळी वाजवा टाळी. ऐका मी थोडक्यात बोलतो. संगती किती चांगल्याची चांगली असते आणि वाईटाची किती घातक असते. आजामेळ जातीनं ब्राह्मण होता. कोण होता आजामेळ जातीनं ब्राह्मण होता. कोण होता. वडील पूजेला बसली की रोज फुलं आणून द्यायचा त्याचा नित्य नियम कैलास बुवा. पण काही माणसाला कमी अक्कल जास्त पगार. अक्कल कमी पण पैसा हाना वाटतो.
त्यानं विचार केला रोज सरळ मार्गानं फुलं आणाय जाण्यापेक्षा शॉर्टकट मार्गानं जाऊ. एका ठिकाणी मन आहे, सरळ मार्ग सोडून मानसा काट्यान तू जाऊ नको. अरे जया संगतीने दुर्गुण वाढे, संगती तयाची करू नको. नर जन्मामध्ये येऊनी प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको. येशेला तू जवळ बैसूनी पतिवर्तेला छळू नको. दारे तुझ्या आला भिकारी मुक्त्याला करू नको. करू नको. ताली वाजवा. अरे बदुखी अंध पांगुळा सहाय्य करण्याला विसरू नको. विसरू नको. वा वा, टाळी टाळी. भले भले. सरळ मार्ग सोडून मानसा काट्यानं तू जाऊ नको. सरळ मार्ग सोडून मानसा. सरळ कैलास बाबा इमानदारीनं मोहा ताल पक्का आहे. कीर्तनकाराचा ताल पक्का नसला ना त्याची लय हाल असते. नाही तर बरेच कीर्तनकार म्हणतात भाऊ कीर्तन लय रंगलं होतं, भजन्यानं पाळलं. तू का गांजा वडा गेलता का काय? तू नुसतं पाकिटच घालायस का? विठाला विठाला. महाराज असे गुणीजन मिळाय भाग्य लागते. टाळी वाजवा. हा, हे साधे रत्न नाहीत, साधे रत्न नाहीत. हे रत्न पार केलाच कळतंय. कळाला असलं टाळी वाजवा. हा, इतकं सोपं नाही. सरळ मार्ग सोडला शॉर्टकट मार्गानं. एक वेश्या एक पुरुष लक्ष देऊ नाही का? आज्या मेळानं नुसतं डोळ्यानं चित्र पाहिलं. एका क्षणाचं दर्शन आज्या मेळाला अधोगतीला जावं लागलं. म्हणून महाराज सांगतात संगती मोलाचे. कळालं महाराज टाइम होते आलाय. संगती चांगल्याची कराव, संताची कराव. संताची घडा पण कशी घडा? संत समागमे एका दिये परी. 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 एका दिये परी. संत समागमे एका दिये परी. संत समागमे एका दिये ताली वाजवा, ताली वाजवा.
एखादी परी व्हावे त्याची द्वारी सोनयाती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नामे होईल श्रवण तेथे राम नामे होईल श्रवण तेथे राम नामे होईल श्रवण राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण संत समागमे एखादी परी भावे त्याचे द्वारी सोनयाते भावे त्याचे द्वारी सोनयाते सोनयाती वन्स फोर जोरात 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 वाजवा जोरात जस काय चिकनगुन्हा झालाय उडाला विडाला ढाला 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 विठ्ठल वाह. खा. राहू दे तुम्ही खाता बरं मी कीर्तन झाल्याशिवाय गुळ बी खात नाही पाणी बी अजिबात नाही थोडं माझ्याकडे लक्ष द्या संगती चांगल्याची घडाव संगती संताची घडाव कशी उत्तर आहे संत समागम एखादी हे परी समागम म्हणजे करणे आणि परी म्हणजे घडणे कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने आपल्याला ज्ञानोबरायाची तुकोबरायाची संगती घडू द्या आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार काही माणसं म्हणतील महाराज ज्ञानोबरायाची संगती म्हणजे काय ऐका एक ज्ञानेश्वरी घ्या रोज पायात वया वाचा आणि ज्ञानेश्वरीच्या पाया पडा ही ज्ञानोबरायाची संगती आहे तुकोबरायाची संगती आपल्या घरात गाता असू द्या रोज गात्याची 5 अभंग वाचा आणि गात्याच्या पाया पडा ही तुकोबरायाची संगती आहे थोडक्यात बोलतो आता जास्त बोलत नाही संगती किती मोलाची आहे कशी बी घडू द्या कशी बी परी म्हणजे प्रकार पद्धत पुणे जिल्ह्यात गाव आहे कुठं त्या गावाचं नाव आहे कडूस काय आहे स्वामीजी कडूस त्या ठिकाणी एक ग्रस्त राहत होते उद्धव बाबा गंगाधर पंत मवाळ कोण थोडं बोलत जा गंगाधर पंत मवाळ योगानं त्यांची म्हैस हरवली आणि माणसाच्या जीवनात नित्यनेम फार महत्वाचा आहे बरं काय नित्यनेम आम्ही काही नित्यनेमाविन अन्न खायतो श्वान नित्यनेम महत्वाचा आहे गंगाधर पंत मवाळ नित्यनेम करण्यासाठी बसले ज्ञानेश्वरी वाचवताना ओळी सापडली हिरव्या चारे भांबावे पशु जिकडं हिरवा चारा असेल तिकडं जनावर जाते कोण जाते वा आणि जिकडं वडापाव दिसला तिकडं अंतरीचे धावे जिकडं हिरवा चारा असेल पाहत 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 निघाले हिरवा चारा कुठं दिसेना भांडाऱ्या डोंगराकडे नजर गेली वाटलं नक्की म्हैस ह्या डोंगरावर असेल म्हैस पाहण्याच्या आशेनं गेले काय सांगा उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली काय सांगाव महाराज झोपा पुण्य फळले बहुता दिसा पुण्य पडले बहुता दिवसा बहुता पुण्य पडले बहुता ठसा भाग्य उदयाचा सन्मुख तो
टाळी 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 जोरात जोरात जोरात. थांबा थांबा टाळ टाळ फक्त टाळ. हा जोरात. टाळी मागं बसल्या रे. टाळ. दिन रजनी हातची थंड गोविंदाचे पोवाडे. झोपा. दुःख भरायचं भजन रंगात आलं. पुण्य फळले ऐका. पळत गेले गंगाधर पंत मवाळ. दुःख भरायची पायी धरली. कुणाची? दुःख भरायची. कैलास बुवा दुःख भरायला विचार केलं कोण साधक असेल. ज्ञानेश्वरीतली वही विचारायची, गाथ्यातला अभंग विचारायचा आहे का, चिंतन विचारायचे. डोंगरात थोडा इको कमी करा. माझ्याकडे आला. लोकांना मला भजन करू दिलं नाही. काय इच्छा असेल. डोळे उघडले. कुण? तुकोबरायानं. गंगाधर पंत मवाळ काय आपली इच्छा. महाराज आशा सिंगाची म्हैस बघितली का? कशा सिंगाची? आशा. तुकोबरायानं डोक्यात हाणून घेतलं. आशा सिंगाच्या म्हशीचा त्याग करून इथं आलो. तरी वाघ म्हैशीच्या आल्याशिवाय राहिला. महाराजांना ब्रह्मचारी राहू द्या, संन्यासी राहू द्या, स्वामी हे लोक आपल्याला जगू देत. जगू देत हो म्हणा की नाही जगू देत हो. इमानदारीनं काल परवा तर मलाच एकानं फोन केला. कैलास बुवा हॅलो. मी म्हणलं मेलो. आमचं लग्न बघा कुठं तरी. त्याला म्हणलं मीच केलं नाही तू हो कुठं बघा. अरे कसं बोलाव. साचाने मबाळ मितुले आणि रसाळ शब्द दैश कल्लोळ अमृताचे. मुख्य अमृताची वाणी. मुखी 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 अमृताची वाणी. देह देवाचे कारणी. देह देवाचे कारणी. मुख्य अमृताची वाणी. देह देवाचे कारण. मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. वाणी मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी. वाणी वाणी. हे बोलायचा बोला जन बोला विठ्ठल डोले. जन बोले विठ्ठल डोले. जन बोले विठ्ठल डोले. बोलायचा बोला जन बोला विठ्ठल. जन बोले विठ्ठल. विठ्ठल. गुरुजी जोऱ्यात वाजवा जोऱ्यात. बोले ऐसे बोले जेने बोले इठ्ठल डोले. काय सांगाव महाराज. झोपा. महाराज आशा सिंगाची म्हैस बघितली का? बाबा मावा जीव चालाय. आशा सिंगाची
तुकोबरानं सांगितलं अरे येड्या म्हैस पाण्याची शायस करू नको. देव पाहवा या करीव सायास नधरी आस काशिवंत आटी प्रियापुत्र धन बीज ज्याचा शीन तिची देव पाण्यासाठी सायास कर देव होतील. त्याला सांगितलं महाराज तुमचं काय काकत भोपळा देश मोकळा. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. मजा आहे मजा. विनोद म्हणून बोलत नाही तरुण मंडळी इकडे काय बसले बघा ते कोपऱ्यात इकडे बघा ते मोबाईल ठोकशात. ह्या मोबाईलमुळे माणसाला माणूस बोल ना काय कार पुरा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसले. त्याला पताच लागला नाही घर बदलल्यावर. त्याच्या पाठीत दणका बसला त्याला कळालं घर बदललंय म्हणून. विठाला विठाला असू द्या आता कालाय तस्मय नमहा. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो कीर्तन. हे तरुण मंडळी तुमच्यासाठी एक वाक्य बोलतो. आम्ही परमार्थच करतो तर काय मजा आहे महाराज. खरंच सांगा येता येता तुम्ही आम्हाला रथात बसून आणलं. कशात बसून आणलं. तुम्ही लग्नातच एक बार बसला असता त्याच्यावर काय ह्याचा मेळ. विनोद म्हणून बोलत नाही. खानदानी परमार्थ करणाऱ्या माणसाला माणसं किंमत देतील यात नवल नाही. देव किंमत देईल यात नवल नाही. येम देखील किंमत देतो. येम यम धर्म वाट बाह्य निरंतर जोडून या काही येते येते. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. किती किंमत आहे परमार्थ करणाऱ्या माणसाला. आमचे आता कृष्ण महाराज तुम्हाला किती किंमत आहे गुरुजी किंमत सांगाल. मृदंगाची बायको मृदंगी. मृदंगाची बायको मृदंगी. त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून ठोकाव किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणलं सगळ्यात मोकळा सोडाव किंमत आहे हो. डॉक्टरची बायको थोडं बोला ना. कंडक्टरची बायको सरपंचाची बायको पेताड्याची बायको. हा म्हणा की पेताडी ना. वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही. पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा. सद्गुरू जोग महाराजाची शपथ घेऊन सांगतो. सद्गुरू मोतीराम महाराजाची शपथ घेऊन सांगतो. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार किंमत आहे. तुकोबारानं सांगितलं अरे म्हैस पाण्याची शायस करू नको देव पाण्यासाठी कर. नंदू महाराज ती लय खट होतं. ती म्हणला म्हैस सांगा. काय सांगा पाहिजे. तुकोबाराने विचार केला याच्या डोक्यातली म्हैस गेली गेली जा. घरी गोट्यात म्हैस आहे. कुठं गोट्यात. पळा सुटला तर बघतो तर काय गोट्यात म्हैस. काही माणसाचा विश्वास बसत नाही. पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. पत्नीने सांगितलं म्हैस आली नाही. बंद करा बंद करा. काय करावं काय नाही माझ्या पुढे बसून तर का झालाय. काय करावं काय नाही. मी एकाला उठू देत नाही. तुम्ही चिंता मी टाइमच सोडतो. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली नाही आणली. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली नाही आणली. विचार केला ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांना सांगितलंय देव पाहवया करीवो सायास. ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं का देव सापडणार नाही. का देव सापडणार नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा. इटली हे चित्त प्रपंचापासून संसाराच्या नावे घालून या सगळ्याचा त्याग केला. पळा सुटला तुकोबाराची पायी धरली. करा क्षमा अपराध करा क्षमा अप. महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही. आहा नाही विचारिला अधिकार मी आपुला मिटव अनाथा अपराधी कर्म घेणं मती मंद बोल. तुझं मी आठविले नाही कधी वाट कृपा निधी माय. डीजे डीजे म्हणते. नंदू महाराज खरं सांग का मी इमानदारीनं सांगतो. मी डीजेवर नाचलो ना एकाला नाच ऐकत नाही.
टाळी वाजवा कळायला असलं तर. पण दुसरं वाक्य आहे का, अरे कुठेही नाचून नरकाला जाणे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी 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 हा नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू भले भले नाचू कीर्तनाचे रंगी तुका म्हणे वर्ध होती तर रे टाळी वाजवा. नाचू कीर्तनाचे रंगी तरी कीर्तनाची नट नाचे नाशिले व्यवसाय नामाची नाही यमदमा अवकाळा तीर्थ ठायावरी यम म्हणे काय यमावे दम म्हणे काय दमावे तीर्थ म्हणते काही एखाद्याने वैकुंठा जावी येत वैकुंठची केली आघवी आईशे नाम घोष गौरवी डहोळीले हरिभजनी हे ऐका माझ्याकडे लक्ष द्या. महाराज चुकलो क्षमा करा, तुमचा अधिकार कळाला नाही. सिद्धेश्वर महाराज तुकोबारानं डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या कुणाच्या गंगाधर पंत मळाच्या हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊनी केली. आपुले पदी घरीतील हाती कृपया केली. माझ्याकडे डोक्यावर हात ठेवला, हस्त कृपा केली. गात्यातली राहिलेली अभंग गंगाधर पंत मवाळानं लिहिली. गात्याचे लेखक बनले लेखक आज चंद्रश्री आहे. तोपर्यंत गंगाधर पंत मवाळाची कीर्ती आहे. टाळी वाजवा. चला उत्तर द्या लवकर. तुकोबारायाची संगती घडली गंगाधर पंत मवाळाला कशाच्या निमित्तानं? कशाच्या? वा म्हशीचा उद्धार झाला का नाही? टाळी वाजवा. तुकोबाराय सांगतात कशी बी घडू द्या संत समागम एखादी हे परी परी म्हणजे प्रकार पद्धत. महाराज काळाला टाइम होत आला नाही घडली तर नका घडू द्या. मेलो तर मारा, फक्त मरताना वासना शिल्लक ठेवा. जन्म घेणे लागे तिची झाली अंगी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारी खलु दुस्तारी कृपया प्यारी पाह्य मुरारी भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते किती वेळा जन्मायावनी तुझ्या भजित म्हणून या जीव भ्याला शरण गेला. जशी वासना तसा जन्म. महाराज उद्या वासना शिल्लक राहिली, जन्म जर बैलाचा मिळाला तर तुकोबारानं सांगितलं बैलाचाच मिळू द्या. ज्ञानोबारायाच्या पालखीचाच बैल, पालखीचाच. महाराज उद्या जर जन्म आम्हाला घोड्याचा मिळाला तर तुकोबारानं सांगितलं घोड्याचाच मिळू द्या. ज्ञानोबारायाच्या पालखी पुढचाच घोडा, पालखी पुढचाच. महाराज उद्या जर जन्म कुत्र्याचा मिळाला तर अरे कुत्र्याचा मिळू द्या. ज्ञानोबारायाच्या दरबारात व्हावे त्यांचे द्वार हरी स्वर मेरे खादिए परे संत समाग 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 मेरे खादिए परे
वावे जाते द्वारे श्वान जाते 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 ते राम राम होईल श्रवण ते राम राम होईल श्रवण वावे त्याचे द्वारी स्वनयाते वावे त्याचे द्वारी स्वनयात वावे त्याचे द्वारी स्वनयात हे राम राम होईल श्रवण हे राम राम होईल श्रवण होईल श्रवण होईल श्रवण वाह क्या बात है डोळा ना जोरात जोरात टाळी वाजवा जोरात. त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगाव. संतांच्या दरबारात कुत्रा व्हावे त्यांची द्वारी स्वान याती. आता तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो, थोडं लक्ष द्या. गुरुजी मला हे तरुण बघून लय आनंद वाटला. नाही काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय. वायरी तुटल्याले, बल्ब फुटल्याले, फ्यूज उडालेले, रेंज गेल्याले. बरं आम्ही गेल्यावर गपची बसत नाहीत. महाराज लक लक फाउंडेशन हालाले. कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटाले. देव देव काय करा वाटाले म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटाले. रेंज होती तेव्हा काय झिंगझिंग झिगाट केलं काय. अरे रेंज नसली तर मोबाईल चला ना, आणि देवदेव कसा होईल. विढाला विढाला आनंद वाटला. हवे त्यांची द्वारी. एवढा दृष्टांत सांगतो, थोडं लक्ष द्या. मांडी घाल बाळा, मांडी घाल. सरळ सरळ. सांगल्याच्या दरबारात आपण संतांच्या संगतीत कुत्रा म्हणून जरी जगलोत तरी आपल्याला किंमत मिळाल्याशिवाय राहत नाही. ज्यांचा हा जयंती उत्सव चालू आहे, महाराष्ट्रातले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना एक कुत्रा पाळला होता. पुन्हा थोडं माझ्याकडे लक्ष द्या. त्या कुत्र्याचं नाव काय होतं? वाग्या. वाग्या गुरुजी 7 वर्ष कुत्रा राज्याच्या संगतीत होता. कुणाच्या कुणाच्या? कालांतरानं शरीर जाता आघाव्या नाशिवंत स्वभाव्या म्हणून तू वाजून जाव्या. पंडू कुमारा काय सांगाव महाराज. झोपा जाणार आहे. स्वभाव आहे याचा. अख्ख्या महाराष्ट्रात कळालं. राज्य गेले, राज्य गेले, राज्य गेले. ऐका तरुण मंडळी, लाख मरावे परंतु लाखाचा पोशिंदा भरता कामा नये. अख्खा महाराष्ट्र दुःखी झाला यात नवल नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळलेला कुत्रा ढसा ढसा लढू लागला. कोण? कुत्रा. महाराजाचं शरीर नेलं, प्रेत यात्रा नेली, चित्त्यावर ठेवलं शरीर. चंदनाची लाकडं टाकली. माझ्याकडे लक्ष द्या. बेल टाकला, तुंप टाकलं, नारळ टाकलं, तुळस टाकली, सुगंध सुटला. तरुण मंडळी थोडं माझ्याकडे लक्ष द्या. ज्या राजाच्या चित्तेचा सुगंध सुटला त्या राजाच्या आयुष्याचा काय सुगंध असेल? काय सुगंध असेल? चित्त्याला आग लागणार. गर्जना झाली सगळ्यांना माझ्या पाठीभागा म्हणा, जोऱ्यात म्हणा, जोऱ्यात म्हणायचे. संभाजीनगरपर्यंत आवाज गेला पाहिजे जोऱ्यात. चित्त्याला आग लागली आणि गर्जना झाली. छत्रपती शिवाजी महाराज की.
चित्तेला आग लागली. नंदू महाराज गर्जना झाली. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं मागं पाहिलं नाही, पुढं पाहिलं नाही. धार दिशा चित्तेत उडी मार. टाळी तरी वाजवा. उडी मारली. वाघ्या नावाचा कुत्रा जळून भस्म झाला. माझ्याकडे लक्ष द्या. आज जर तुम्ही गडावर गेले ना, पहिलं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधीचं आहे आणि दुसरं दर्शन वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या संबंधीचं आहे. एका कुत्र्यानं राजाची संगती केली. आपल्याला कुत्र्याच्या पाया पडावं लागते. कुत्र्याच्या धोरा टाळी वाजवा. कोणाच्या पडावं लागतंय? भांडणं लागल्यास माणसं म्हणते कुत्र्याच्या. अरे कुत्र्याच्या पाया पडावं लागतंय म्हणून व्हावे त्यांची द्वारे. स्वान याते ज्या राजाच्या चित्त्यात उडी मारावी कुत्र्यानं, इतका मोठा माझा राज्य आहे. इतका मोठा आहे महाराज. त्यांच्या द्वारात कुत्रा व्हावं. कळालं तिथं साधना काय घडे. महाराज त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगाव. तिथं साधना काय घडेल. तेथे रामनाम होईल. साधना फार महत्वाची. जोवर अर्जुना तो बोध भेटेची ना मना, तवची या साधना भरावी लागे. काय सांगाव महाराज. झोपा. आमचे हे सद्गुरू नामधारक मारोतराव महाराज दस्तापूरकरांचा आवाज आहे. ऐका. तृप्ती झाली या जैशी, साधने सरती आपशी. साधना महत्वाची आहे. तिथं साधना काय घडेल. आणि घाल आणि घाल. तिथं साधना काय घडेल. तेथे रामनाम होईल. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद शिवनम अर्चनम वंदनम दास्यम शक्यम आत्मनिवेदनम. श्रवणाचे मेशे पैसा व्ययवने साम्राज्य भवने सुखी नांदे. येत मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता. मोक्ष आहे ऐता. गीता भागवत करीती. श्रवणे परीक्षित तारला 7 दिवसा मुक्ती. म्हणून तेथे रामनाम होईल. श्रवण कानावर नामचिंतन पडेल आणि आपला उद्धार होईल. घडेल भोजन. भोजन तुका म्हणे शेष शिवीन आणि वचन न मोडी. महाराज कळालं. पण तिथं राहावं कसं. कामारी पट्टी कशी वेचा सेवक, दीनपणे रंक तेची भली. ऐका. 3रं चरण आहे. काम करतो तो कामारी.
भगत महाराज काम करतो तो कामारी, माप करतो तो मापारी, पूजा करतो तो पुजारी, मंदिरातले बल्ब हाणतो तो महापुजारी. म्हणून कीर्तन सुटलंय. माझी एक विनंती आहे, इथं काम करा, इथं सेवा करा. जे ज्ञानाचा ते तर सेवा. हा एवढा मंडप टाकलाय, एवढं वैभव वाढवलंय, हे याच्याशिवाय होत नाही. म्हणून माझी विनंती आहे, सडळ हातानं तुम्ही देणगी द्या, नक्की आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काही माणसं भगत महाराज इकडे देत नाही तू आणि दवाखान्यात घातल्याशिवाय राहा. बघा काही माणसं टाळ वाजिनात भजन करणार पुन्हा त्याला जर म्हणलं कुठं चालला, मारुतीच्या पाया पडा. हात चांगले होते तेव्हा राणी दाखवत होता मारुतीला. म्हणून माझी विनंती आहे इकडे, हात चांगले आहेत तोपर्यंत दान करा. टाळी वाजवा कळला. पाय चांगले आहेत तोपर्यंत जव हे सकळ सिद्ध आहे, हात कानावया पाय तव तो आपले स्वहित पाहिजे तीर्थयात्रे जायचं को नको. शरीर चांगलं आहे, परमार्थ करा. एक वाक्य बोलतो तुम्ही, एक हाताने द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेनं तुम्हाला 10 हाताने मिळाले श्वारा. 10 हातानं. पुन्हा 1000 दिले तर 2000, पुन्हा 5000 दिले तर झोपले काय, पुन्हा 10,000 दिले तर हा, आणि कुणा काहीच नाही दिले तर हा जेवायला तरी हजर राहा. मग जाऊ दे, असू द्या. अन्नदान करणारे, पंक्ती करणारे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवा कोटी कोटी. कामारी बट्टी सेवेचा दीनपणे, दिन म्हणजे लहानपणा नम्र झाला तिने कोंडीले लहानपण मुंगे साखरेचा आयरा बाटा वा भले भले. शबरी लहान झाली. जब मेरा राम जी का आवन होगा, शबरी का कुटिया का पावन होगा. शबरी लहान झाली, रामप्रभूनं भेट दिली. म्हणून दीनपणे रंगतेची भले भलं म्हणजे चांगलं. महाराज आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. तुका म्हणे सर्व सुखदा संगाती, आणि बाबा तुका म्हणे सर्व तुका भला सर्व सुख द्या संगाती, तुका भला सर्व सुख द्या संगाती. तुका म्हणे सर्व वा टाळी टाळी. घडला पंगदे संताची घडला पंगदे संताचे घडला पंगदे संताची धरा म्हणा
वा 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 घडेल भोजन जोरात वा आनंद वाटला. आता वाजली की 12. तो का म्हणे सर्व सुख त्या संगती घडील पंगती. भगत महाराज इतकी घडी नित्य नित्य जोडी. काही माणसाला संगती आमदाराची स्वामी आणि पंगती ढाब्याची. पण इथं संगती बी आहे. तो का म्हणे सर्व सुखत्या सर्व सुख्याजी येथेची सुख या संत समा. तो का म्हणे तेथे सुखा काय सर्व सुखाजी लहरे भाई अलंका पोरे झोपा. सर्व सुख आहे
तू का म्हणे सर्व सुख त्या संगती आणि घडेल पंगती संताची या फायदा ते तेरा मनाम होईल श्रवण घडेल भोजन वचिष्ठाचे यथामध्ये येत धावते गात अभंगाचा भावार्थ झाला. गुरुजी गुरुजी एक बार जोरात टाळी वाजवा आमच्या. आता डबल इकडं वाजवा. काय आनंद वाटला महाराज. ऐका अरे खरं सांगू का एक आनंद सांगतो. तुम्ही आम्ही जगलोत आणि आपल्या डोळ्यात देखत राम मंदिर झालं हे जीवनातला खरा आनंद आहे. ज्यांच्या हातानं झालं ना देशाचे पंतप्रधान लाडके माननीय नरेंद्रभाई मोदी त्यांना कोटी कोटी धन्यवाद टाळी वाजवा. म्हणून एक वाक्य बोलतो. तुम्ही सगळे आहात तरुण तुम्ही सगळे आहात थोडं माझ्याकडे बघा. तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला. सिद्धेश्वर महाराज तुम्हाला सगळ्याला पाहून माझं मन आलं भरून. हा सप्ताह वर्षात असा चांगला घ्या करून नक्की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील. ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि तिसरी गोष्ट घरातले मायबाप सांभाळा. मायबाप भगत महाराज महिला मंडळी कीर्तन सुटलाय. तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत. राग आला तर दक्षिणा देऊन जा शिवाय देत जायचं हेच लय अवघड. या शिवपुराण ऐकत्यात भागवत ऐकत्यात कथा ऐकत्यात सासूकडे बघत बघत चहा पेत्यात. इमानदारनं तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाचे पाय धुवून पिल्याशिवाय राहणार नाही काही. आणि तुम्ही जर इथलच खाऊन सासूला ढुसफुस ढुसफुस तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाला जित्त पुरील जित्त. जैशी करणी जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देश्वर. बस सकळ तीर्थाची जी एका माता पितरे गावकरी मंडळीला तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली तैशी केली कट कट वाकोडे कानीट देवदाने. हातावर करा हातावर करा हातावर करा सरळ कॅमेरेवाले वा सगळ्या धन्यवाद तुम्हाला सरळ.